पाचवी स्टँडर्डमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर विषयी माहिती घेतली. फर्स्ट चॅप्टर आपण शिकलो रोमन न्यूमरल्स. या रोमन न्यूमरल्समध्ये संख्या चिन्हे जे आहेत, रोमन संख्या चिन्हे जे न्यूमरल्स आहेत, त्या न्यूमरल्स विषयी आपण काय केली, माहिती घेतली. त्याच्यावरती जे होमवर्क आहे ते होमवर्क सुद्धा काय केलं तुम्ही पूर्ण करून या ठिकाणी मला पूर्ण करून दाखवले आहेत. आपण ते चेक करून सुद्धा घेतलेले आहेत. मी तुम्हाला होमवर्क दिला आहे, ते होमवर्क आपण काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. त्यानंतर आपण सेकंड चॅप्टरकडे जाणार आहोत. सेकंड चॅप्टर आपला आहे नंबर वर्क. नंबर वर्क म्हणजेच ह्या नंबरविषयी, संख्याविषयी आपल्याला काय करायची माहिती असणं गरजेचं आहे. नंबर वर्क म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये काय नाव दिलं या चॅप्टरला, संख्या ज्ञान. त्याला काय म्हणलं आपण, संख्या ज्ञान या पद्धतीमध्ये काय केलं आहे नाव दिलेलं आहे. मग या चॅप्टरमधील रिव्हिजन म्हणून आपण काय करायचं की तुम्हाला दुसरी, तिसरी, चौथी पाला या ठिकाणी बेरीज, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ह्या क्रिया, हे जे ऑपरेशन्स आहेत हे ऑपरेशन सर्व तुम्हाला झाले. फक्त आपण आता पहिल्यांदा काय केलं, दुसरीला पहिलीला की 2 × 5 केलं आपण. 2 × 5 10, 3 × 5 15, 7 × 2 14 असं घेतलं, किंवा 3 + 2 5 असं घेतलं. नंतर दुसरीला आलं की 13 + 12 घेतलं. तिसरीला आलं की 120 + 130 असं घेतलं. या पद्धतीमध्ये जसजशी आपली स्टँडर्ड वाढत जाईल, जसजसं आपला वर्ग वाढत जाईल, तसं संख्याची जी बेरीज आहे, संख्याचं जे ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे किंवा मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ह्यांची जी नंबर आहे ही नंबर सुद्धा काय केली, वाढत गेली. 1 डिजिट होतं, नंतर 2 डिजिट झालं, 2 डिजिटचं 3 झालं, 3 डिजिटचं 4 झालं. आता आपल्याला पाचवीला काय करायचंय की 5 डिजिट नंबर घ्यायचे, 6 डिजिट नंबर घ्यायचे, 7 डिजिट नंबर घ्यायचे, लॅक्स घ्यायचे, आपल्याला करोडपर्यंत घ्यायचे नंबर. की तुम्ही जे पाहिले नंबर ते सगळे नंबर कोणते पाहिले की 1000 पर्यंत पाहिले. समजा चौथीला आपण जर पाहिलं तर 4568 + 3820 या पद्धतीमध्ये ॲडिशन आपण केलं. पण आता आपल्याला पाचवीला 5 डिजिट नंबर घ्यायचा, 4 डिजिट नंबर घ्यायचा. या पद्धतीमध्ये त्यांचं काय करायचं आहे, ॲडिशन, सबट्रॅक्शन असे करायचे आहे. मग आता त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ. मग रिव्हिजन आपल्याला हे सर्व तुम्हाला माहिती आहे. त्याच आधारावर आपल्याला प्रॉब्लेम सेट काय दिलाय, 2 दिलाय. मग आपण प्रॉब्लेम सेट 2 सोडून पाहू. आपण प्रॉब्लेम सेट 2, प्रॉब्लेम सेट 2 काय, प्रॉब्लेम सेट 2. मग आता प्रॉब्लेम सेट 2, त्या प्रॉब्लेम सेट 2 मध्ये आपल्या युजिंग द डिजिट्स 0 1 2 3 4 5 6 7 8 9. पहिला प्रॉब्लेम दिला बघा तुम्हाला, युजिंग द डिजिट्स 0 1 2 3 4 5 6 7 8 9. हे जे आपले इंटरनॅशनल न्यूमरल्स तर आपण म्हणलं, ते जे इंटरनॅशनल न्यूमरल्स आहेत ते न्यूमरल्स दिले. आणि त्यांच्यापासून आपल्याला काय करायचं या ठिकाणी, राईट 10 each of 2 3 4 त्यानंतर and 5 digit numbers, 5 digit numbers, 5 digit numbers. Read the numbers, read the numbers. म्हणजे काय करायचं बघायला की आता तुम्हाला हा जर प्रश्न पाहिला आपण, तर तो प्रश्न पाहिला तुम्हाला लक्षात येईल की इंटरनॅशनल आपल्याला काय केलं त्या ठिकाणी न्यूमरल्स दिले. आणि हे जे न्यूमरल्स आहेत ते न्यूमरल्स आपल्याला घेऊन राईट 10 each of 2 3 4 and 5 डिजिट नंबर्स. ह्याच्यापासून काय करायचं आपल्याला, इच प्रत्येक प्रकारचे काय करायचं आपल्याला 2 डिजिट नंबर लिहायचा आहे, 3 डिजिट नंबर लिहायचा आहे, 4 डिजिट नंबर लिहायचा आहे आणि 5 डिजिट नंबर लिहायचा आहे.
आणि तो नंबर काय करायचा या ठिकाणी आपल्याला रीड करायचा आहे. रीड करायचा म्हणजे आपण इथं आता तो काय करू आपण राईट करू, म्हणजे इथं आपण लिहून काढू. नुसतं वाचन करायच्या ऐवजी काय करायचं त्याचं या ठिकाणी लिहून काढायचं आहे, राईट करायचं आहे. मग आता पहिला घेऊ, आता 2 डिजिट नंबर या दोन्हीपैकी कोणते घेतले, मी 2 आणि 3 घेतलं, मग 23 होईल. 2 आणि 3 हा डिजिट घेतला आपण, तर 2 आणि 3 डिजिट घेतल्यानंतर त्या डिजिट पासून आपल्याला या ठिकाणी जो डिजिट मिळाला तो डिजिट कोणता मिळाला, 2 डिजिट, तो 23 हा काय मिळाला आपल्याला 2 डिजिट नंबर मिळाला. आणि त्या 2 डिजिट नंबरचं आपल्याला काय करायचं या ठिकाणी वाचन करायचं आहे. मग आता इथं वाचन करायचं म्हणजे आपण काय करायचं, तो नंबर इथे लिहून काढायचा. कोणता नंबर हा, 2 आणि 3 घेतला आपण म्हणजे कोणता नंबर हा 23. कोणता नंबर आहे 23. लक्षात की 23 हा नंबर काय करायचा आपल्याला या ठिकाणी लिहून काढायचा आहे. मग अशा प्रकारे काय करायचं आपल्याला त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे आपल्याला प्रत्येकी 10 काय करायच्या संख्या लिहून काढायच्या, 10 नंबर लिहायचे. 2 डिजिटचे 10 नंबर लिहायचे, 3 डिजिटचे 10 नंबर लिहायचे, 5 डिजिटचे लिहायचे 10 नंबर आणि त्यांचं काय करायचं रीडिंग लिहायचे. मग पहा आता इथं 23 घेतला आपण पहिल्यांदा. आता सांगा मला एक तुम्ही कोणता घ्यायचा घेतला 10 म्हणजे त्याला काय म्हणतो आपण 10 असं म्हणतो. त्याचं रीडिंग पुढं काय लिहायचं इथं 10. आता तुम्ही कोणताही घेऊ शकता, मी आता मला जो वाटेल तो घेतोय. बघा लक्षात घ्या 5 आणि 6 घेतला, यालाच काय म्हणलं आपण 56. तुम्ही तुमच्या मनाने कोणताही नंबर घेऊ शकता. लक्षात आलं का, तुम्ही तुमच्या मनाने कोणताही नंबर घ्यायचा, फक्त काय करायचं हा नंबर घेत असताना 2 डिजिट नंबर घ्यायचा. मग मी घेतला नंतर 4 6 7, त्यालाच काय म्हणलं आपण 67. कोणता घेतला 67. 67 झाल्यानंतर 5 नंबर 98 घेतला, त्याला आपण त्याचं वाचन केलं 98. म्हणजेच याच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचंय, आपल्याला तो नंबर रीड करता येतो का नाही ते आपल्याला पाहायचंय. थोडक्यात हे नंबर का लिहायला सांगितलं तुम्हाला, 10 नंबर लिहायला सांगितले. इच म्हणजे 2 डिजिटचे 10 नंबर, 3 डिजिटचे 10 नंबर, आणि त्याचं काय करायचं आपल्याला रीडिंग सुद्धा करायचंय. आणि हे रीडिंग करत असताना या ठिकाणी तुम्हाला काय करायला सांगितलंय, तुम्हाला रीडिंग त्याची येते की नाही, तुम्हाला तो नंबर वाचता येतो का नाही, हिची काय करायची या ठिकाणी प्रॅक्टिस करायची. मग आता त्यानंतर 6 नंबर 5 4 म्हणजेच कोणता झाला 54. बघा 54. त्यानंतर पुढचा घेतला आपण नंबर 21 म्हणजेच कोणता 21. 8 नंबर 76 म्हणजेच कोणता झाला 76. वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ, म्हणजे आता इथं 2 नंबर एका मागे एक घेऊन टाकू, म्हणजे कोणता आता की 9 नंबर 8 आणि 8 घेतले एका मागे एक, म्हणजेच काय झालं इथं 88. हा सुद्धा नंबर चालतो. 5 आणि 5 घेतलं 55. इथे घेतला आपण 88. म्हणजे स्पेलिंग हे नीट लक्षात घ्या, ते पाठ करून टाका, डिक्शनरी घेऊन टाका, त्याचे नंबर, त्याचे तुम्हाला स्पेलिंग, त्याचे उच्चार, आपल्याला काय म्हणायचं त्याला नेमकं, आणि त्याचा मिनिंग जो त्याचा अर्थ काय आहे तो सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. कारण इथून पुढचे जे गणित आहेत आपल्याला काही सेंटेन्स आहे म्हणजे वर्डचे गणित आहेत, वर्ड प्रॉब्लेम आहे, आणि त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये जोपर्यंत तुम्हाला त्याचा अर्थ कळणार नाही तोपर्यंत ते गणित तुम्हाला सोडवता येणार नाही. आता 48 घेतलं तर काय म्हणता येईल त्याला 48. 40 काय म्हणतात त्याला 8. म्हणजे अशा प्रकारे आपण 2 डिजिटचे किती नंबर घेतले 10 नंबर घेतले. आता अशीच काय करायचं आपल्याला 3 डिजिटचे नंबर घ्यायचे. तुम्हाला घेता येईल का या पद्धतीमध्ये, बघा आता असे 10 नंबर घ्यायचे. हे झाले किती डिजिटचे झाले नंबर, आता 2 डिजिटचे झाले. आता मी काय करतो की मोडून टाकतो. आता अशाच पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येईल की
3 डिजिटचे नंबर तुम्ही काय करा तुमच्या मनाने घेऊन टाका. मी इथं काही घेतो, तुम्ही काही तुमच्या मनाने घेऊन टाका. काय आता 10 3 डिजिटचा नंबर बघा. आता पहिला घेतला आता म्हणजे 201 घेतला. आता इथे 0 घेता आपल्याला 201 हा 3 डिजिट नंबर झाला म्हणजेच हा 100 मध्ये आला. बरं आहे. मग किती 100 झाले? 200. 100चं स्पेलिंग आपल्याला माहिती HUNDRED 100 201. लक्षात काय आलं? 201. त्यानंतर इकडे येतो थोडा 300 344 घेऊन आपण थोडक्यामध्ये की 3 डिजिट झाले. इथं याचं वाचन आपलं 300 किती पाहता 344 344. त्यानंतर थर्ड नंबर घेतला आपण. कोणता घ्यायचा पुढचा बघा आता 5 6 1 2 3 घ्या वाटलं 1 2 3. आता 1 2 3 बनल्यानंतर या ठिकाणी हा नंबर कोणता तयार झाला आता आपला 3 डिजिटचा नंबर की 123. कारण काय आता म्हणतो युनिट प्लेस हे 10th प्लेस आणि 100th प्लेस. आपल्याला माहिती नाही याला असं म्हणलं युनिट प्लेस हा जो नंबर असतो त्याला काय म्हणलं आपण युनिट प्लेस. हे शिकलोत आपण. तिसरी चौथीला झाला आपले युनिट प्लेस 10th प्लेस आणि 100th प्लेस म्हणजेच हा झाला 100. किती झाला 123. 123. बरोबर. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये. त्यानंतर 4 नंबर 678 काय म्हणत आम्हाला 600. बघा थर्ड नंबर जो आहे त्याला 100 घ्यायचंय. हे माहिती आपलं 100 आणि हे किती होत आहे 7 आणि 8 म्हणल्यानंतर आपल्याला माहिती किती आहे 78. म्हणून याला म्हणायचं 678. 78. बरोबर. आता त्यानंतर 5 नंबर 5वा असे किती घ्यायचे आपल्याला एकूण आणि प्रत्येक ह्याचे आपल्याला 10 नंबर्स घ्यायचे आपल्याला. मग किती घेतले बघा 5 9 2 1 म्हणजेच कोणता झाला आपल्याला सुद्धा मनाने घेता येतात. मी घेतले तेच येतात असं नंबर नाही. तुम्ही किती नंबर घेऊ शकता. लक्षात तुम्ही कोणताही तुम्हाला जो मनाने येईल तो नंबर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता घेऊ शकता. फक्त तो 3 डिजिट झाला पाहिजे. इथे बघा लक्षात घ्या युनिट आहे 10th प्लेस आणि ही जी आहे थर्ड कोणती आहे आपली 100th प्लेस आहे. थर्ड कोणती प्लेस आहे 100th प्लेस. मग ह्याचं वाचन ज्यावेळेस आपल्याला करायचं ज्यावेळेस रीडिंग करायचं त्यावेळेस ह्याला काय म्हणायचं आपल्याला 900. किती म्हणायचे 900 आणि हे पुढचा काय आपला 21. बरोबर नाही. म्हणजे हा जो थर्ड जी प्लेस आहे आपली ती कोणती प्लेस 100th प्लेस आहे. म्हणून जो नंबर आहे तितके 100 झाले आपले म्हणून 900 आणि हे काय झालं आपलं 21. म्हणून याचं रीडिंग करत असताना 921 921 लिहित असताना स्पेलिंग बरोबर आहे की नाही याची सुद्धा काय करायची आपण खात्री करून घ्यायची आहे. 21 921 100चं स्पेलिंग काय आहे HUNDRED. त्यानंतर 6 नंबर घेऊ. आता इथंच मी घेतो कोणता आता 3 2 आणि 8 म्हणजे कोणता झाला आता हा सुद्धा झाला आपला 321. 321 328. या पद्धतीमध्ये आपले किती झाले 6. अजून राहिले कोणते आता 4. तर 4 नंबर लिहित असताना मी काय करू आता हा क्वेश्चन आपल्याला कळालेला आहे. हा मोडून टाकू. आता काय लिहायचं आपल्याला सांगितलं त्यांनी युजिंग द डिजिट 0 1 2 3 4 5 6 7 8 9 राईट 10 each of
म्हणजे 10 अशा प्रकारचे प्रत्येकाचे 10 नंबर लिहायचे. आपण लिहिले 2 डिजिट, आता आपण 3 डिजिट लिहिलो, नंतर 4 डिजिटचे 10 लिहायला सांगितले आणि 5 डिजिटचे 10 लिहायला सांगितले. मग इथं काय करतो मी, या पद्धतीमध्ये हा प्रश्न आपण काढून टाकला आणि त्या प्रश्नाच्या जागेत उरलेले जे 4 आहेत ते घेऊन टाकले आपण. कोणता 7 नंबर, 4 8 9 काय होईल, हा जो 100 प्लेसला आहे म्हणजेच किती झाले 490 सॉरी 89 489 या पद्धतीमध्ये काय केलं, हा नंबर घेतला आपण. नंतर 8 नंबर बघा 743 म्हणजेच काय झालं 743 बघा 700 HUNDRED 40चं स्पेलिंग लक्षात घ्या. बरेच जण काय करतात 40चं स्पेलिंग काय लिहितात FOURTY. लक्षात घ्या इथं 40चं स्पेलिंग काय येते FORTY. ज्यावेळेस आपलं 40 घ्यायचंय त्यावेळेस काय लिहायचं ते FORTY 43. ही बऱ्याच जणांकडून चूक होते, ती एक आपण क्लिअर करून घ्यायची. त्यानंतर 9 नंबर आता 000 घेऊ आपण इथं 700 हा सुद्धा 3 डिजिट नंबर आहे, बरोबर आहे नाही. 700 हा सुद्धा कोणता आहे 3 डिजिट नंबर आहे. म्हणजे ह्याला काय म्हणते ना आपल्याला 700. किती होईल फक्त हे काय 700, कारण की पुढे तर काय 00 आहे म्हणून आपल्याला पुढचे वाचन करायची गरज आहे काय, काहीच गरज नाही. कारण 700 हा सुद्धा किती डिजिट नंबर आहे 3 डिजिट नंबर येतो. आणि राहायला कोणता आता बघा 10 नंबर घेऊया 666 असे सुद्धा घेऊ शकतो आपण 666 555 888 999 म्हणजेच काय होतं 999 555 आणि इथं काय झालं आता हा 666 बघा लक्षात घ्या 666 या पद्धतीमध्ये आपण काय केलं की 2 डिजिटचे 10 नंबर लिहिले, 3 डिजिटचे सुद्धा 10 नंबर लिहिले. आता आपल्याला कोणते घ्यायचे 4 डिजिटचे नंबर घ्यायचे. झालं लक्षात 4 डिजिटचे नंबर लिहायचे. मग आता हे 2 डिजिटचे थोडे सेपरेट लिहून टाका, एका खाली एक लिहू नका. 2 डिजिटचे झाले की थोडे एक काय करायची लाईन सोडून द्यायची, त्याच्या खाली घ्यायचं 10 घ्यायचे, परत एक लाईन सोडून घ्यायची, परत 3 डिजिटचे लिहायचे, परत 10 एक लाईन सोडून द्यायची, परत 4 डिजिटचे नंबर. म्हणजे याच्यामध्ये सेपरेशन आपल्याला दिसावं या पद्धतीमध्ये काय करायचं ते लिहून काढायचे. वेगवेगळे दिसले पाहिजे, पहिला ग्रुप वेगळा दिसला पाहिजे 10चा, दुसरा ग्रुप वेगळा दिसला पाहिजे आणि तिसरा चौथा वेगळा दिसला पाहिजे. 2 डिजिटचा 4 डिजिटचा या पद्धतीमध्ये असे काय करता येतात तुम्हाला सगळे नंबर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या ग्रुपमध्ये 10 डिजिट 2 डिजिटचा 3 डिजिटचा असे 10 नंबर काय करायचं आपल्याला प्रत्येकाचे इच म्हणले त्यांनी तो काय करायचा या ठिकाणी आपल्याला लिहून काढता आला पाहिजे. आता काय झालं आपण 3 डिजिटचा घेतला, आता 4 डिजिटचा घेऊ. पहिला नंबर बघा लक्षात घ्या, सांगता येईल तुम्हाला. मग आता पहा आता 4 3 5 6 बरोबर आहे का 4 3 5 6 मी क्रमाने घेतले, म्हणजे क्रमानेच घ्यावा असं नाही, मी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये नंबर घेतो. तो 4 5 6 बघा काय होईल याचं रीडिंग आपलं. आता हा युनिट आणि 10th प्लेस, ही कोणती प्लेस होईल 100 प्लेस आणि ही कोणती 1000. म्हणजे हे किती आहे ह्याला 1000 म्हणायचं. किती 1000 येते 4000. ही 100 प्लेसला म्हणजे किती 100 येते 300 आणि हे काय 5 आणि 6 म्हणजे 56. हे 2 डिजिट नंबर तुम्हाला येतात 56 म्हणजे त्याच्या युनिट प्लेस किंवा त्याची जी प्लेस आहे त्याची जी प्लेस आहे त्या प्लेस व्हॅल्यू घ्यायची त्याची. 4 ची प्लेस व्हॅल्यू म्हणजे 4000 म्हणून इथे घेताना काय घ्यायचं आपण वाचन करताना 4300. आता नंबर एक एक वाढत चालला आपला बघा
300 वाचन सुद्धा तसं मोठं मोठं होत जातं आपलं रीडिंग सुद्धा त्याची आपली मोठी मोठी होत जाते बघा लक्ष द्या 4356 आपण घरी आपल्या आई वडिलांना हे सगळे नंबर वाचून दाखवायचे आहेत वाचता येईल की नाही तुम्हाला घरी आपल्या वडिलांना म्हणायचंय आपल्या दीदीला म्हणायचंय भावाला म्हणायचंय या ठिकाणी मला नंबर लिहून दे मी तसं काय करतो तुम्हाला रीडिंग करून दाखवतो असं सुद्धा घरी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आईला सुद्धा म्हणायचं की आपलं मला 4 डिजिट नंबर लिहून दे किंवा मला नंबर लिहून दे मी त्याचं वाचन करून दाखवतो बरोबर आईकडून सुद्धा आपण होमवर्क करून घेऊ शकतो आईच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता आईला आणि ते परत काय करायचं आपण वाचून दाखवायचं आलं लक्षात ते लिहून दाखवायचं वाचून दाखवायचं याने सुद्धा तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होईल आता काय करू आपण 1008 कोणताही नंबर घ्यायचा आपल्याला सांगितलं बरोबर 1008 बरोबर मग आता काय करते या ठिकाणी की 1008 काय होईल इथं 8 म्हणावं लागेल 1008 आलं लक्षात या पद्धतीमध्ये तुम्हाला घेता येईल का पहा सगळे नंबर आपल्याला घेता येतात का ते पाहून घ्या काय बंद बघा लक्ष द्या 1008 आता 3 नंबर घेऊन टाकू आपण कोणता घ्यायचा सांगा तुम्हाला आता किती 2 नंतर 6 8 आणि परत नंतर 3 घेऊन टाकू 2683 मग 2683 म्हटल्यानंतर काय होईल हे युनिट आहे 10th प्लेस ही 100 प्लेस आणि 1000 प्लेस किती 1000 आहे तिथं 2000 हा किती 100 आहे 600 आणि पुढचा 2 डिजिट नंबर 83 बरोबर आहे म्हणून इथे घेत असताना त्याचं रीडिंग करत असताना 2000 म्हणायचं पण त्या प्लेसला आहे तो 1000 प्लेसला म्हणून त्याला काय म्हणायचं आपण 2000 किती आणि हा कोणता प्लेसला 100 प्लेसला म्हणून याला म्हणायचं 600 कोणतं म्हणायचं आपण 600 आणि हा जो घेतलाय नंबर तो नंबर 2 डिजिट आहे कोणता नंबर आहे तुम्हाला माहिती 83 कोणता नंबर आहे 83 या पद्धतीमध्ये त्याचं आपण काय करायचंय वाचन करायचंय रीडिंग करायचंय त्याचं रायटिंग करायचं आहे बरोबर मग 4 नंबर बघा आता कोणता घेऊ आपण 4080 बघा आता 4080 आता 4080 म्हटल्यानंतर युनिट आणि काय 10th प्लेस आहे 100 प्लेस काही आहे का या ठिकाणी काहीच नाही 100 प्लेस 100 प्लेस आहे की इथं 100 प्लेस काहीच नाही म्हणजे 0 आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी 4 जो आहे ते कोणत्या प्लेसला 1000 प्लेसला मग हे सर जी रीडिंग करत असताना किती म्हणायचं 4000 किती आहे 4000 बरोबर आहे हे 4000 झालं आता 4100 आहे का इथं 100 तर 0च आहे मग 100 लिहायची आवश्यकता का आपल्याला आता 100 लिहायची आवश्यकता नाही मग पुढचा नंबर लिहायचा कोणता 80 म्हणून 4000 त्याला काय म्हणायचं आपण 80 4080 चालेल का त्यानंतर 5 नंबर बघा आता कोणता घ्यायचा आपल्याला कोणता घ्यायचा 2380 या पद्धतीने 2380 मग 2380 म्हटल्यानंतर 2000 म्हणून आपण त्याला किती घ्यायचं आहे 2300 आता 100 आहे इथं बरोबर नाही 100 प्रेझेंट आहे इथं आणि 1000 आहे म्हणून या ठिकाणी 3000 आणि पुढचा नंबर कोणता आहे 300 बरोबर आणि काय घ्यायचं आपल्याला 380 त्यानंतर 6 नंबर पाहता आता या पद्धतीमध्ये बघा 40 और 899 काय म्हणता 4000 प्लेस आहे आणि 8 ला काय आपण 100 प्लेस आहे म्हणून याचं जे रीडिंग आहे 4000 कोणतं आहे 4800 कोणता पुढचा बघा
99 बरोबर आहे 4899 7 नंबर पाहला कोणता घ्यायचा बघा आता सांगा पुढचा मग लिहून टाका मनाने 5439 कोणता घेतला 5439 बघा काय झालं इथं 100 प्लेसला 4 आहे आणि 5 प्लेसला काय कोणती 1000 प्लेस आहे सॉरी 5 हा काय 1000 प्लेस म्हणजेच 5000 कोणता व्हायला 5400 FOUR आणि 100 चं स्पेलिंग आपल्याला माहिती आहे HUNDRED 439 किती आहे 39 439 अक्षर ओळखू येते का सगळ्याला बरोबर नीट चेक करून पहा व्यवस्थित दिसतंय का व्यवस्थित ओळखू येते का नीट स्पेलिंग व्यवस्थित पाहून घ्या तुझं आणि 8 नंबर आता बघा लक्षात घ्या हे घेऊन टाकू चारही नंबर एकसारखे घेऊन टाकू चालेल कोणता नंबर राहिला 4 डिजिटच नंबर राहिला सगळे नाही एक डिजिट सगळे 4 टाइम घेऊन काढले आपण 4 टाइम्स घेतलं म्हणजेच हा झाला काय झाला हा 9000 किती 100 900 9999 काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला बघा 9000 हा बघा लक्षात घ्या या पद्धतीने तुम्ही ग्रुप करू शकता बरोबर आहे ह्या पद्धतीमध्ये आपण प्लेसचे ग्रुप पाडू शकता की हा जो आहे 10 प्लेस म्हणजे हा 2 डिजिट नंबर आहे हा 100 प्लेसला आहे आणि हा काय 1000 प्लेसला आहे म्हणजे हे 1000 झालं किती 1000 आहे 9000 हे 100 आहे किती 100 आहे 900 आणि हा जो 2 डिजिट नंबर आहे तो कोणता आहे 99 म्हणून पुढे लिहून काढायचं 99 अजून पहा आता 9 नंबर घेऊन टाकू आपण कोणता घ्यायचा बघा की 2022 बघा 2022 म्हणल्यानंतर हे युनिट 10 प्लेस 100 प्लेस इथं सुद्धा गायबच झाली आणि 1000 प्लेसला काय 2 म्हणून इथे लिहिताना काय लिहित आपण 2000 किती 2022 काय अडचण आहे का 2022 आणि 10 नंबर काय आपला 10 नंबर आता बघा लक्षात घ्या आता मी कोणता घेतो आता 10000 या पद्धतीमधला घ्यायचा राहिला आपला हा घेतोय 500 कोणता घेतला 500 आणि 500 हा सुद्धा कोणता नंबर आहे 4 डिजिट नंबर आहे आणि याचं वाचन आपल्याला काय करायचं फक्त आता कोणता दिलाय प्लेस व्हॅल्यू कोणती 5 ची घ्यायची कोणती 5 ची प्लेस व्हॅल्यू 5000 कोणती आहे 5000 लक्षात या पद्धतीमध्ये आपल्याला 4 डिजिट नंबर लिहायचा आहे की 5000 लक्षात या पद्धतीमध्ये पहिला घेतला आपण 2 डिजिट नंबर त्यानंतर 3 डिजिट नंबर घेतले 4 डिजिट नंबर घेतले आणि आता घ्यायचे आपलं 5 डिजिट नंबर या पद्धतीमध्ये लिहिता येईल का काहीच अडचण नाही तुम्ही तुमच्या मनाने घ्या तुम्हाला म्हणल्या पद्धतीमध्ये आई वडिलांकडून सुद्धा आपण काही नंबर घ्यायचे आणि ते नंबर आपण वाचन करून आई वडिलांना परत दाखवायचे आहेत काही अडचण नाही आपण घरच्या घरी अभ्यास करायचा आहे तेच आपले टीचर आहेत असं गृहीत धरून इथं माहिती घ्यायची आणि माहितीच्या आधारे त्यांना ती काय करायचं सगळं करून दाखवलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही आणि आता नंतर 5 डिजिट नंबर काय करू आता इथं 5 डिजिट नंबर घेऊन घेऊ थोडा मोठा नंबर आहे मी इकडे घेतो आता एक नंबर 56213 56213 म्हणजे काय होईल आता इथं बघा लक्षात द्या 56213 मग 56213 बघा आता जसं मी ग्रुप पाडला त्यानुसार ग्रुप पाडू इथं की 100 आणि हे दोन्ही घ्यायची आता किती 1000 त्याला लक्षात युनिट 10 100 आणि 1000 आता कोणता युनिट 10 100 आणि 1000 मग किती 1000 झाले
हे माहिती तुम्हाला किती आहे 56 म्हणून याला लिहायचं आता बघा लक्षात घ्या 56,000 काय व्हायले 56,000 किती 100 आहे 200 आणि काय झालं 30 200 आणि कोणता 13 या पद्धतीने झालं असाच लिहून टाकू आपण दुसरा नंबर आता 43001 बघा लक्ष द्या वेगवेगळ्या प्रकारचे नंबर घेणारे वेगवेगळे येतील अशा पद्धतीमध्ये नंबर घेऊ आपण हे किती वेळेला आता इथं फक्त 1च आहे आता आणि हे काय 1000 आहे मध्ये 100 प्लेस नाही काय 100 प्लेस नाही 10th प्लेस नाही म्हणजेच याचं वाचन आपल्याला करायची आवश्यकता नाही मग आता फक्त काय लिहिले 43 कोणतं 43,000 बनायचं त्याला 1000चं स्पेलिंग माहिती तुम्हाला THOUSAND आणि 43,000 फक्त काय लिहायचं आता 1च 43,000 काय 1 त्यानंतर थर्ड नंबर पहा 5041408 बरं वेगवेगळे जसं तुम्हाला सुचल त्यानुसार नंबर लिहून काढायचे मग आता मी वेगवेगळा एक नंबर घेतला परत 0 घेतला परत नंबर घेतला परत 0 घेतला या पद्धतीमध्ये घेतलं हा झाला आता बघा 100 प्लेस झाली आणि ही झाली 1000 किती 1000 येते 50,000 बरोबर आहे मग याला म्हणायचं आपण 50,000 आणि लक्षात नंतर हे 100 आहेत किती 100 आहेत 400 आणि ते घेताना 400 काय अडचण आहे बघा 400 आणि 8 408 आलं लक्षात म्हणजे या माध्यमातून आपल्याला नंबर ओळखता येतात का नाही त्या नंबरची रीडिंग लिहिता येते का नाही ह्याची काय झाली आहे त्या माध्यमातून तुमची प्रॅक्टिस झाली बघा आता अजून दुसरं बरं म्हणजे काय 10th आणि युनिट प्लेस तर नाही 0च आहे आणि ही 100 आणि ही काय 1000 म्हणजे किती 1000 येते 50,100 50,000 आणि किती 100 मग याचं लिहून काढा 50,100 या पद्धतीमध्ये याचं काय करू आपण रीडिंग असंच घ्यायचं 5 नंबर कोणता घ्यायचा बघा आता बघा लक्षात घ्या आता मी डायरेक्ट युनिट प्लेस घेतलं आणि डायरेक्ट इथे काय आपला 1000 बरे युनिट प्लेस आणि डायरेक्ट काय 1000 म्हणजेच फक्त आता 1000 वाचायचं आणि युनिट प्लेस वाचायचं कारण 100 आणि 10th प्लेस आपल्याला दिलेली नाही म्हणून याचं वाचन कोणतं होईल 60 किती 1000 येते 60,000 आणि किती बरोबर नाही 60,002 या पद्धतीमध्ये 6 नंबर घ्या आता 6 नंबर काय 58921 म्हणजे काय झाले 50 काय 8,000 किती इथं 1000 ग्रुप पाडून करा ग्रुप पाडायचे त्या पद्धतीमध्ये 1000 हे 900 आणि हे काय 21 या पद्धतीमध्ये 900 किती 921 बघा आता त्यानंतर 7 नंबर पाहू आपण 7 नंबर काय दिला आपल्याला की 7 नंबर जो दिलाय त्या 7 नंबर मध्ये इथं काय करता येईल तुम्हाला की परत इथं सुद्धा काय करायचं आपला 5 डिजिट नंबर घेऊन टाकायचा कोणता 5 डिजिट नंबर की 7 7 7 7 7 आणि 7 किती 7 घेतले आपण हे 5 7 घेतले म्हणजेच काय झाले 77 हे 700 आणि 77,000 बघा आता याचं वाचन 77,000 त्यानंतर काय वाचन करायचं तर पुढचं 700 काय होईल 77 लक्षात आलं का आता त्यानंतर 8 नंबर घेऊ आपण
9008 घेतला का अशा पद्धतीमध्ये आपण इथं घेतला बरोबर नाही म्हणजेच काय होईना 9000 किती घ्यायचा 9000 बघा 9000 आणि डायरेक्ट 8 घ्यायचं बरोबर आहे सोपा आहे डायरेक्ट काय करायचा 8 घ्यायचा आता त्यानंतर पाहू आपण पुढचा कोणता होईल 9 नंबर 7222 72 काय म्हणायचं आपण 72,000 काय होईल 1000 त्यानंतर 200 किती 222 72,222 आणि 10 नंबर बघू आता या ठिकाणी या पद्धतीमध्ये आपला आपण 1000 काय होईल 1000 10,000 किती होईल तो 10,000 या पद्धतीमध्ये काय केला आपण 2 डिजिट नंबर 3 डिजिट नंबर 4 डिजिट नंबर आणि 5 डिजिट नंबर असे काय केले या ठिकाणी रीडिंग केले वाचन केलं त्याची काय केले आपण रिव्हिजन केली आणि त्याची प्रॅक्टिस म्हणून आपल्याला थोडक्यामध्ये ही त्याची प्रॅक्टिस केली आणि आपल्याला तो नंबर रीड करता येतो का नाही तो काय केला या ठिकाणी पाहिलं आपल्या लक्षात आहे का नाही ते पाहिलं आणि या पद्धतीमध्येच आपल्याला 5 डिजिट नंबर 6 डिजिट नंबर 7 डिजिट नंबर अशा नंबरचा आपल्याला पुढे नंतर काय करायचं आहे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि या ठिकाणी डिव्हिजन करायचं आहे त्यानंतर उद्या आपल्याला काय करायचं आहे पुढचा जो भाग आहे तो पुढचा काय करायचा या ठिकाणी घ्यायचा आहे 2 नंबर आता आज फक्त आपला फक्त 1 क्वेश्चन झाला कोणता क्वेश्चन झाला 1 क्वेश्चन झाला याच्यातला उद्या आपण 2 3 4 5 6 या पद्धतीमध्ये उद्या तुमचा नंबर